य 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 कुक्कुटपालन हे सर्वसामान्य माणसांनी करण्याचा व्यवसाय आहे. आपण सांगतो कमीत कमी पैसे म्हणजे कमीत कमी गुंतवणूक, कमीत कमी जागा आणि कमीत कमी मेहनतीत करण्याचा हा व्यवसाय. त्याच्यामुळे नवीन जे कोणी व्यावसायिक या व्यवसायामध्ये येणार आहेत, सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण जो शेड आणि कंपाऊंड करतो हा आपल्याला कुठलंही उत्पन्न मिळवून देणार नाही. त्याच्यामुळे ते कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला कसं करता येईल हे बघायचं आहे. ॲज अ डॉक्टर तुम्हाला छातीटोकपणे सांगतो, देशी कोंबडी या कोंबड्यांमध्ये आजार नाहीत असं माझं मत आहे. कारण त्यांची स्वतःचीच नैसर्गिक इम्युनिटी एवढी चांगली असते की त्यांना आजार नाही. मग आजार येऊ नये म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, तर त्यांना ज्या रात्री आपण शेडमध्ये ठेवतो हा शेड व्यवस्थित स्वच्छ असला पाहिजे. जर तुम्ही 4-4, 5-5 दिवस शेड साफ केला नाही तर त्यांची जी विष्ठा आणि युरिन या दोन्ही गोष्टी कोंबडीच्या एकत्र असतात. त्यामुळे विष्ठा आणि युरिनमधनं जो गॅस तयार होतो, अमोनिया गॅस जो तयार होतो, त्याच्यामुळे कोंबड्यांना CRD होतो. सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो कोंबड्यांमध्ये, देशी कोंबड्यांमध्ये, तो म्हणजे साधारण फेब्रुवारी ते मे या 3 ते 4 महिन्यामध्ये साथीचे रोग येतात. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत शहापूरला कुक्कुटपालन याबद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी आलो आहोत. ज्या मंडळींना कुक्कुटपालन करायचं आहे तर त्यांना हा व्हिडिओ एकदम उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपण जाणार आहोत मुरबाडला की कुक्कुटपालनची ट्रेनिंग कशी करायची असते, जेणेकरून आपल्याला जे पक्षी आहेत तर कसे ओळखावे लागतील, म्हणजे आणायचे असेल तर कसे ओळखायचे गावठी पक्षी, त्याचबरोबर त्यांना कुठलं वॅक्सिन देणं गरजेचं आहे. तर त्यासाठी पण आपण जाणार आहोत मुरबाडला. आता आपण आहोत शहापूर आणि नंतर जाणार आहोत मुरबाडला. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मंडळींपर्यंत गेला पाहिजे. त्याचबरोबर जे मंडळी आता ह्या क्षेत्रामध्ये नवीन असतील तर त्यांना ट्रेनिंग घ्यायची आहे, शिकायचं आहे. त्याचबरोबर जे वयस्कर मंडळी आहेत, जे रिटायरमेंट झालेले आहेत आणि गावाकडे येऊन त्यांना आता काहीतरी शेतीमध्ये काहीतरी नवीन व्यवसाय निर्माण करायचा आहे. काही मंडळी कुक्कुटपालन करतील, काही मंडळी दुग्ध व्यवसाय करतील, गोट फार्मिंग करतील, तर त्यांना हा व्हिडिओ एकदम उपयुक्त ठरणार आहे. तर आपले जे मंडळी आहेत ना, आता खूप मेहनत करत आलेले आहेत की शेती व्यवसायामधून पण आपल्याला चांगलं उत्पन्न यावं म्हणून. तर आज आपण आलो आहेत शहापूरला कुक्कुटपालनाबद्दल माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता की इथे कोंबड्या बघा भरपूर आहेत आणि हा बघा ना इकडचा परिसर आहे ना एकदम मस्त आहे. आणि इकडचं बघा ग्रीन नेट वगैरे मस्त लावलेले आहेत. तर आपल्याबरोबर आहेत डॉक्टर साहेब आहेत. नमस्कार. नमस्कार सर, आपलं नाव कसं? माझं नाव डॉक्टर प्रकाश चौधरी. तर डॉक्टर, तुम्ही आता हे जे कुक्कुटपालन चालू केलेलं आहे तर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कसे आलेत आणि डॉक्टर हे नाव कसं पडलं आपल्याला? बेसिकली मी वेटरनरी डॉक्टर आहे. मी शहापूरमध्ये पेट्समध्ये प्रॅक्टिस करतो, कुत्रा आणि मांजरामध्ये प्रॅक्टिस करतो. त्याचबरोबर मी गेली 6 ते 7 वर्षापासून हे कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय आणि शेळीपालन या तिन्ही व्यवसायाचं ट्रेनिंग करतो. ओके. एक संस्था आहे, ज्या संस्थेच्या माध्यमातून हे ट्रेनिंग दिलं जातं. ठीक आहे. आमचं स्वतःचे एक सह्याद्री ॲग्रो म्हणून फार्म आम्ही डेव्हलप केलेला आहे. आम्ही पूर्वी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या ट्रेनिंग द्यायचो. पण लोकांना ऑनलाईन ट्रेनिंग दिल्यानंतर लोकांची अशी एक मागणी होती की आम्हाला ऑफलाईन किंवा समोरासमोर बसून ट्रेनिंग किंवा थोडंफार प्रॅक्टिकल आम्हाला दाखवण्यात यावं. म्हणून आम्ही मुरबाड शिवळे येथे सह्याद्री फार्मचं एक ट्रेनिंग सेंटर चालू केलं, जिथे आपण काही थोड्याफार ज्या कोंबड्या आहेत त्या ठेवल्या होत्या आणि तिथे आपण ट्रेनिंग देत होतो. त्यानंतर तिथे आम्हाला कोंबड्या ठेवण्यासाठीची जागा कमी झाल्यानंतर आम्ही शिफ्टिंग केलं. इथे माझे मित्र आहेत एक कांबारे गावामध्ये, त्यांच्या विषय म्हणून त्यांच्या ह्या आंब्याच्या बागेमध्ये आम्ही हे कंपाऊंड टाकलेलं आहे. बघा, हे कंपाऊंड टाकताना आपल्याला कमीत कमी 10 फुटाची उंची घ्यायची आहे. आतमध्ये आम्ही बारीक जाळी लावली आहे आणि मग त्याच्या पलीकडे आम्ही एक ग्रीन नेट मारून असं हे कंपाऊंड तयार केलेलं आहे. आणि या कंपाऊंडमध्ये बघ आम्ही 100 कोंबड्यांपासून इथे हा व्यवसाय सुरू केलेला आहे. इथलं हे जे सेटअप आहे हे आत्ताचंच आहे, 3-4 महिने झालेत. पण या सेटअपमध्ये तुम्ही आता बघितलं असेल की साधारण 50 कोंबड्या अंडी देत आहेत आणि कमीत कमी 20 कोंबड्या आपल्या आता अंड्यावर बसलेल्या आहेत. काहींनी पिल्लं फोडलेली आहेत, जी पिल्लं तुम्हाला समोर दिसतील.
ही पिल्लं फोडलेली आहेत, तिकडे आहे एक कोंबडी, अशी पिल्लं फोडलेली आहेत. असा हा व्यवसायाची आमची सुरुवात झाली. ज्यांना कोणाला आमचे ट्रेनिंगसाठी जे येतात त्यांना जर फार्म बघायचा असेल तर त्यांना आम्ही इथे ॲड्रेस देतो, तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. आणि ट्रेनिंग मात्र आपलं तिकडे मुरबाड शिवळे या गावामध्ये होतं. ओके. तर आता बरेच मंडळी आहेत त्यांना कोंबडी ओळखता येत नाही आहे. मार्केटमध्ये म्हटलं जातं की आता ही गावठी कोंबडी आहे, पण घरी आणल्यानंतर काही महिन्यानंतर समजलं जातं, 1-2 महिन्यानंतर, कारण की खाद्याचं नियोजन नीट करणं गरजेचं आहे. आपण तिथे अफाट पैसा घालतो, नंतर समजतं की ती क्रॉस आहे किंवा अन्य जातीतली आहे, ती गावठी नाही आहे. मग त्यावेळी माणूस दगावून जातो, म्हणजे कसं आहे की खालावून जातो, की त्याला असं वाटतं की आपण सुरुवातीला तुम्ही लक्षात घ्या, गावठी कोंबडी ओळखण्याचं एकदम साधं, म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाला गावठी कोंबडी ओळखता येईल. ती म्हणजे कोंबडी जेव्हा तुम्ही विकत घ्यायला जाता आणि तो जो शेतकरी आहे त्याला पळून जेव्हा कोंबडी पकडायला लागते तिथेच समजून जायचं ती गावठी आहे. हीच जर क्रॉसब्रीड असेल, कावेरी असेल, सोनाली असेल, तर ती इझिली पकडली जाते. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, शक्यतो कोणी कंपाऊंडमध्ये वाढवतात जे पक्षी, ते पक्षीसुद्धा तुम्हाला जर कावेरी आणि सोनाली आहे ना इझिली पकडता येईल. ही आता कंपाऊंडमध्ये देशी आहे, पाहिजे असल्यास तुम्ही ट्राय करा एक कोंबडी पकडायला, तुम्हाला कमीत कमी 10 मिनटं लागतील तिच्या मागे धावायचं. म्हणजे ॲक्टिवनेस हा पहिलं तुम्हाला दिसणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा गावठी कोंबड्या बघायला जाल तेव्हा प्रत्येक कोंबडीमध्ये तुम्हाला बघा, कुठल्याही गावठी कोंबडीमध्ये सिमिलर कलर तुम्हाला भेटणार नाही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, साईज सिमिलर कधीच असणार नाही. म्हणजे ॲक्टिव्ह, कलर, साईज या 3 गोष्टी तर इझिली तुमच्या लक्षात येणार आहेत की गावठी कोंबडी आहेत. तुम्ही जर समजा आता ह्या इथे कावेरी असत्या तर सगळ्या तुम्हाला प्रॉपर एका कलर सारख्याच सगळ्या एक साईज किंवा एकच स्ट्रक्चर असलेल्या कोंबड्या तुम्हाला दिसल्या असत्या. इथे तुम्ही बघितला तर तुम्हाला एकही कोंबडी एका स्ट्रक्चरची दिसत नाही. कारण गावठी म्हणजे नॉन डिफाईन, ND त्याला म्हणतो आपण. नॉन डिफाईन कधी असतं बघा, जात ही कशी ठरवली जाते, एका साधारण रंग एक, साईज एक, तिचं प्रोडक्शन एक, तिचं वागणं एक, असा जो ग्रुप असतो त्याला आपण जात म्हणतो. आणि ज्या गोष्टी आता तुम्ही समजा गावठी गाई बघाल, गावठी बकऱ्या बघाल किंवा गावठी कोंबड्या बघाल तर तुम्हाला एकही गोष्ट सिमिलर दिसत नाही. साईज नाही, कलर नाही आणि त्याचं वागणंही नाही. नॉर्मली तुम्ही गावठी गाई बघितलं तर ती तुम्हाला मारायला येणार. म्हणजे ती जी ॲक्टिवनेस आहे, तिचं स्वतःचं संरक्षण करण्यासाठीचं तिचा जो ॲक्टिवनेस आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे तुम्हाला. आता इथे जे पक्षी आहेत तर आता आपण झाडाखाली ठेवलेले आहेत. बरेच मंडळी म्हणतात की त्यांना सावली असेल तर आजार वगैरे येतो. त्याचबरोबर आहे ना, आता उन्हामध्ये तर आपल्याला याचा फायदा होतो, कारण की हीट स्ट्रोकचा मोठा इश्यू होतो. तर आता हे जे म्हटलं जातं की झाडाच्या खाली ठेवल्यानंतर त्यांना सर्दी, CRD सारखे असे आजार होतात का? बघा, असं काहीही होत नाही, कधीच होत नाही. कारण सांगतो तुम्हाला, सावली ही प्रत्येक प्राणी आणि पक्षासाठी गरजेची गोष्ट आहे, जसं आपल्याला पण गरज आहे. एक्झॅक्टली. तुम्ही जर उन्हाळ्यात बघितलं, गावठी कोंबडी तुमच्या गावात असते, उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेत कोंबडी कुठेतरी एखाद्या गटराच्या बाजूला झाड असेल त्याच्या खाली जाऊन बसलेली असते किंवा एखाद्या घराच्या कोपऱ्यावर जाऊन बसलेली असते, तिला सावलीची गरज आहे. मग ती सावली इथे मिळते. एक. दुसरी गोष्ट, आणि झाडांवर जे किडे मुंगी तयार होतात हे त्यांचं खाद्य आहे. त्याच्यामुळे झाडांमुळे पक्ष्यांना कुठलेही आजार येत नाहीत. फक्त जी झाडे तुमची आहेत त्याच्यावर तुम्ही कुठल्याही प्रकारचं पेस्टिसाइड्स वगैरे अजिबात स्प्रे करायचं नाही आहे. ओके, म्हणजे फवारणी वगैरे करायची नाही आहे. कारण आहे त्याला, त्याच्यावर येणारे जे किडे मुंगे आहेत ज्याच्यामुळे त्या झाडांना आजार येणार आहेत त्या आपल्या कोंबड्या ऑलरेडी खातात. म्हणजे माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, जिथे जिथे ज्यांनी त्यांच्या फळबागांमध्ये हे फार्मिंग केलं त्यांच्याकडच्या झाडांवरचे आजारसुद्धा कमी झाले, त्याचबरोबर झाडांचं प्रोडक्शन वाढलं. बघा, आपण फळबागेमध्ये ऑक्सिजन फिक्सिंगसाठी उखळणी करतो, बरोबर आहे. ज्या फार्ममध्ये कोंबड्या आहेत तिथे उखळणी करायची गरज नसते, कारण कोंबड्या सतत उकरत असतात. त्यामुळे नॅचरली ऑक्सिजन फिक्सिंग होतं मातीमध्ये. त्याचबरोबर ह्या कोंबड्या प्रत्येक ठिकाणी आपलं शीट टाकत असतात. त्यामुळे रोज स्लोली, म्हणजे झाडाला आपण 6 महिन्यांनी एकदा खत देण्यापेक्षा रोज स्लोली तिथे खत तयार होत असतं आणि ती त्यांची मुळं ॲब्झॉर्ब करत असतात. त्यामुळे झाडाचं प्रोडक्शनसुद्धा वाढतं. आणि हा जो गैरसमज आहे की झाडांमध्ये पक्ष्यांना असा प्रॉब्लेम होतो, उलट आपण लोकांना सांगतो की तुमच्या शेडमध्ये जर झाडं नसतील, तुमच्या कंपाऊंडमध्ये झाडं नसतील तर झाडं लावा.
बघा आता आपल्याकडे इथे आंब्याची झाडं ऑलरेडी होती, त्याच्यामुळे त्याचा आपण वापर केलेला आहे. पण जो कोणी नवीन शेतकरी हे कुक्कुटपालन करणार आहे त्यांनी बघा सुबाबूळची झाडं, शेवग्याची झाडं, थोडीफार पपईची झाडं, अशी फळांची झाडं अशी लावली पाहिजेत. शेवग्याची आणि सुबाबूळच्या झाडाची पानं खाद्य म्हणून त्यांना उपयोग येतात. शेवग्याची फुलं पडतात ती खाद्य म्हणून उपयोगाला येतात. त्याचबरोबर शेवग्यामध्ये जे प्रोडक्शन मिळतं त्यातून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं. म्हणून वेगवेगळ्या प्रकारची झाडं, पपईचं झाड, पपई लावली तर आपल्याला घरात पण खायला पपई होते. पण अशा कितीतरी वरती पपई असतात की ज्यांना वरती पिकल्यानंतर वरतीच पक्षी फोडतात आणि त्या पपई आपण खात नाही. ती पपई जर खाली पडली तर आपल्या पक्ष्यांचं ते खाद्य होतं. ते एक फायदा आहे तिथे. एकदम फायदेशीर आहे. त्याच्यामुळे तुमच्या शेडमध्ये उलट झाडं असलीच पाहिजेत सावलीसाठी. आणि मोठी असली तरी चालतील, मोठी असू देत छोटी असू देत काहीच प्रॉब्लेम नाही. छोटं झाड 3 फुटाच्या खालचं झाड तर अजिबात जगत नाही, कारण ते कसलंही असू दे त्याची पानं तोडून कोंबड्या खाणार आहेत. त्याच्यामुळे जी पण तुम्हाला झाडं लावायची ती 3 फुटाच्या वरचीच लावायची आहेत. आता कोंबड्यांना जो आजार येतो म्हणजे CRD येतो किंवा अन्य वेगळे आजार येतात, विष्ठेचा प्रॉब्लेम येतो, मग ते कसं ओळखावं लागतं? हे बघा आता एक लक्षात घ्या, नॉर्मली मी तुम्हाला सांगतो, मी ॲज अ डॉक्टर तुम्हाला छातीटोकपणे सांगतो, देशी कोंबडी या कोंबड्यांमध्ये आजार नाहीत असं माझं मत आहे. कारण त्यांची स्वतःचीच नैसर्गिक इम्युनिटी एवढी चांगली असते की त्यांना आजार नाही. मग आजार येऊ नये म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, तर त्यांना ज्या रात्री आपण शेडमध्ये ठेवतो हा शेड व्यवस्थित स्वच्छ असला पाहिजे. जर तुम्ही 4-4, 5-5 दिवस शेड साफ केला नाही तर त्यांची जी विष्ठा आणि युरिन या दोन्ही गोष्टी कोंबडीच्या एकत्र असतात. त्यामुळे विष्ठा आणि युरिनमधनं जो गॅस तयार होतो, अमोनिया गॅस जो तयार होतो, त्याच्यामुळे कोंबड्यांना CRD होतं. जर तुम्ही साफसफाई ठेवलीत तर CRD तुमच्याकडे कधीही येणार नाही. देशी कोंबड्यांमध्ये नॉर्मली CRD हा प्रकारच येत नाही. नॉर्मली तुम्हाला CRD कुठे दिसतो, जिथे बंद शेडमध्ये, म्हणजे जसं ब्रॉयलरचा शेड असतो तशा शेडमध्ये 24 तास 365 दिवस जेव्हा कोंबड्या आपण ठेवतो तेव्हा तिथे आपण काय करतो की भाताचा तूष टाकतो, म्हणजे लेटर तयार करतो आणि त्या लेटरमध्येच त्यांची विष्ठा असते. त्यामुळे तिथे गॅस बाहेर पडण्याचं प्रमाण जास्त असतं. कोंबडीची उंची किती आहे, साधारण अर्धा पाऊण फूट, म्हणजे तिचं तोंड साधारण अर्ध्या फुटापर्यंत त्या लिटरच्या आसपास राहतं किंवा त्या घाणीच्या आसपास राहतं. आणि त्याच्यातून निघालेला जो वायू आहेत त्याच्यामुळे त्यांना श्वसनाचे रोग होतात. श्वसनाचा रोग म्हणजे CRD, ज्याला आपण सर्दी म्हणतो, माणसामध्ये सर्दी. तर तुम्ही स्वच्छता ठेवणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. रोजच्या रोज आतमध्ये साफ करणं, त्याच्यानंतर प्रत्येक आठवड्याला एकदा एक अँटीबॅक्टेरियल स्प्रे करणं महत्त्वाचं आहे. ओके. आता अँटीबॅक्टेरियल स्प्रेमध्ये तुम्ही कधीही एक स्प्रे वापरायचा नाही, कमीत कमी 4 स्प्रे. मी तुम्हाला 4 स्प्रे सांगतो. फिनेल वापरायचं, कोर्सुलिन वापरायचं, B904 वापरायचं आणि फॉर्मॅलिन वापरायचं. प्रत्येक आठवड्याला वेगळं वापरायचं. बॉटल तुम्ही 4ही घेऊन या, पण प्रत्येक आठवड्यात, समजा या आठवड्यात तुम्ही कोर्सुलिन वापरलं, पुढच्या आठवड्यात B904 वापरायचं, त्याच्या पुढच्या आठवड्यात फिनेल वापरायचं, त्याच्या पुढच्या आठवड्यात फॉर्मॅलिन वापरायचं. आता या वापरताना कसं आहे की 1 लिटरला कोर्सुलिन आणि B904 1 लिटरला 1 ml याप्रमाणे एक साधारण 15-20 लिटरचा एक स्प्रे पंप ठेवून त्याच्यामध्ये हे स्प्रे तयार करायचा. समजा 15 लिटर तुम्ही पाणी भरलं तर 15 ml कोर्सुलिन किंवा B904 मारून आधी जेव्हा कोंबड्या आपल्या सकाळी बाहेर येतात, तुमची साफसफाई झाली की आतमध्ये पूर्ण पत्र्यांपासून सगळीकडे हा स्प्रे करायचा. स्प्रे पंप तसाच ठेवायचा. संध्याकाळी जेव्हा कोंबड्या आपल्या आत जातात तेव्हा राहिलेला स्प्रे तुमच्या पूर्ण कंपाऊंडमध्ये जाळीसह सगळीकडे स्प्रे करायचा आठवड्यातून एकदा. तुम्हाला कधीही कुठल्याही प्रकारचे असे जे श्वसनाचे रोग आहेत किंवा छोट्या मोठ्या आजार आहेत हे येणार नाहीत. ही झाली पहिली गोष्ट. समजा एवढं सगळं करूनही क्लायमेट चेंजेसमुळे म्हणा किंवा कुठेतरी दुर्गंधी असल्यामुळे म्हणा किंवा घाण असल्यामुळे म्हणा तुमच्या कोंबड्यांमध्ये अशा प्रकारचं लक्षण जर यायला लागलं तर तुम्ही मेडिसिन्स तर चालू करायचीच आहेत. पण मेडिसिनबरोबर हा जो स्प्रे आहे हा स्प्रे कंटिन्यूस 3 दिवस. फक्त आता इथे काय करायचं आहे, आपल्याला थोडा स्ट्रॉंग बनवायचा आहे. म्हणजे आपण पूर्वी 1 लिटरला 1 ml टाकत होतो, त्याच्याऐवजी आपल्याला 2 ml टाकायचं आणि कंटिन्यूस 3 दिवस स्प्रे करायचा आहे. याच्याने तुमचा CRD वगैरे बऱ्यापैकी कंट्रोल येतो. ओके. आणि त्यानंतर आपली मेडिसिन्स जे आहेत ती मेडिसिन्स आपण मेडिसिन्सच्या याच्यामध्ये बघूच, मेडिसिन याच्यामध्ये. आता
हे झालं साफसफाई. जिथे जिथे तुम्हाला समजा आता हे तुम्ही साफ करताय तर आठवड्यातून एकदा खाली जिथे शीट पडतात तिथे चुन्याची पावडर मारणे. म्हणजे स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, आपण आपलं लहान मूल किती स्वच्छ ठेवतो, बरोबर आहे, त्याला राहण्यासाठी किती स्वच्छता असते, तशीच आपल्या कोंबड्यांसाठी स्वच्छता असणं गरजेचं आहे. आजार अजिबात येत नाही. सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो कोंबड्यांमध्ये, देशी कोंबड्यांमध्ये, तो म्हणजे साधारण फेब्रुवारी ते मे या 3 ते 4 महिन्यामध्ये साथीचे रोग येतात, ज्याला आपण व्हायरल इन्फेक्शन म्हणतो. जसं आत्ता आपण 2 वर्षापूर्वी एक छोट्याशा व्हायरसमुळे हा व्हायरस हा काय प्रकार आहे, व्हायरस हा एवढा मोठा जीव आहे की एका सुईच्या टोकावर कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 25,000 हे जीव बसू शकतात. एवढा मोठा हा जीव आहे, पण त्याच्यामुळे आपण तोंड बांधून फिरत होतो. तसंच हे व्हायरल इन्फेक्शन जे आहे, व्हायरल इन्फेक्शनला कुठल्याही प्रकारचं औषध नाही, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना लसीकरण वेळेवर करणं गरजेचं असतं. ओके, प्रत्येक वेळी कोंबड्यांना आपल्या लसीकरण करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही लसीकरण करत असाल, तुम्ही स्वच्छता ठेवत असाल, आणि देशी कोंबड्यांमध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रोटीन हेम तेम म्हणजे खूप खर्चिक खाद्य न टाकता फक्त त्यांना पोटभर खायला द्या. कारण या पक्षामध्ये ना स्वतःचीच अशी एक स्पेशालिटी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही किती निकृष्ट दर्जाचं खाद्य त्यांना दिलं ना तरी त्याच्यातून त्यांच्या शरीराला वाढण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला मिळणारच. फक्त जेव्हा अंडी देणारी कोंबडी असेल किंवा पिल्लं जपणारी कोंबडी असेल तेव्हा मात्र थोडासा प्रोटीन्स आणि विटॅमिन्सचा विचार करू थोडंफार खाद्य किंवा प्रोटीन्स मिळणारं तुम्ही ह्या देशी कोंबड्यांमध्ये आपलं टार्गेट काय, 0 बजेट शेती जशी असते तशी कमीत कमी खर्चामध्ये हे फार्मिंग कसं होईल याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी आपण प्रत्येक वेळी ट्रेडिंगमध्ये सांगत असतो की तुम्ही हे खाद्याचं खर्च तुम्ही कसा कमी कराल, तुम्ही त्यांना काय काय खाद्य द्याल, ह्या गोष्टी आपण ट्रेनिंगमध्ये त्यांना सगळं सांगत असतो. तर यांचे आजार जे येतात म्हणजे विष्ठेचा, म्हणजे पिवळी विष्ठा होते किंवा सफेद होते. बघा, मुळात विष्ठा चेंज होणं हे जंत असण्याचं पहिलं लक्षण आहे. कोंबड्यांमध्ये जंताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं, कारण ते जमिनीवर फिरत असतात, तिकडेच त्यांची विष्ठा पडलेली असते, वेगवेगळ्या प्रकारच्या काही खातात ते, त्याच्यामुळे जंत होण्याचं प्रमाण कोंबड्यांमध्ये खूप जास्त असतं. एक तर डायजेशन सिस्टममध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या विष्ठा, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या विष्ठा दिसणार, आणि तिसरी गोष्ट म्हणजे जंत झाले असतील तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या विष्ठा होतात. मग पहिलं काम काय करायचं आहे आपल्याला, एकदा विष्ठा जर विष्ठेचा कलर चेंज झाला म्हणजे ती हिरवी आहे, सफेद आहे, लाल आहे, पिवळी आहे असे असेल तर पहिल्यांदा 3 दिवस त्यांना जंताचं औषध द्यायचं. जंताचं औषध देऊनसुद्धा जर फरक पडत नसेल तर मग मात्र तुम्हाला अँटीबायोटिक चालू केले पाहिजेत की ज्याच्यातून त्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर बॅक्टेरियल इन्फेक्शन क्युअर करता येईल. किंवा आपण स्टूल चेक करून, समजा खूप जास्त मोठ्या प्रमाणावर असेल तर स्टूल लॅबमध्ये चेक करून आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे की जंताचा प्रॉब्लेम आहे हे डिफाईन करून लगेच औषध चालू करू शकतो. ओके, तर ती 3 दिवस देणं गरजेचं आहे. जंताचं औषध हे नेहमी 3 दिवस द्यायचं. ओके, मग कुठलं औषध द्यावं लागणार त्यांना? जंताचं औषध तुम्हाला मी अगेन इथे सुद्धा जंताचं औषधसुद्धा तुम्हाला एकच जंताचं औषध देऊन चालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मी ब्रँड नेम सांगत नाही, कारण मला कोणाची ॲडव्हर्टाईज करायची नाही. मी तुम्हाला कंटेंट सांगतो. ह्याच्यामध्ये आपण म्हणजे अल्बेंडेझॉल, मेबेंडेझॉल, फेबेंडेझॉल आणि पायप्रायझिन सायट्रेट असे 4 प्रकारची मिनिमम मेडिसिन्स आपल्याला वापरायचे आहेत. आणि प्रत्येक वेळी डिवॉर्मिंग करताना म्हणजे जंताचं औषध देताना वेगवेगळं द्यायचं. याचे ब्रँड नेम वेगवेगळे असू शकतात, प्रत्येक कंपनीप्रमाणे ब्रँड नेम आहेत, पण लक्षात ठेवायचं अल्बेंडेझॉल, मेबेंडेझॉल, फेबेंडेझॉल आणि पायप्रायझिन सायट्रेट अशा 4 मेडिसिन्स आपल्याकडे असायला हवेत. प्रत्येक महिन्याला जर केलं तुम्ही डिवॉर्मिंग तर बेस्ट आहे, पण कमीत कमी 2 महिन्यांनी तुम्ही जंताचं औषध द्यायलाच हवं. ओके, प्रत्येक 2 महिन्यांनी. प्रत्येक पण आता लासोडा दिला, गंबोरा दिला, तर लासोडा देण्याच्या अगोदर काही आपण पोटाचे जे असतात डिवॉर्मिंग करून घेतो. ओके, 1-2 दिवस अगोदर करून घेतो, नंतर त्यांना साधं पाणी देतो. पण आता ते आपण दिल्यानंतर आपल्याला माहित नाहीये की परत आपल्याला डोस द्यायचा आहे, बरोबर, बूस्टर डोस द्यायचा आहे, त्यावेळी पण आपण दिलं तर चालतं. तुम्ही आपण नॉर्मली 2 बूस्टर डोसमध्ये 7 दिवसाचा डिस्टन्स असतो, ठीक आहे. आणि वॅक्सिन आपण नॉर्मली काय देतो, लासोटा, गंबोरा,
ठीक आहे, रेग्युलर हेच असतं. त्याच्यामुळे या 2 वॅक्सिन्सच्या मध्ये तुम्ही एक वेळ देऊ शकता. ओके, त्याच्यामध्ये देऊ शकतो. ओके, तर डॉक्टर आता हे जे पक्षी आहेत ना हे आता ॲक्टिव्ह आहेत, पण ज्यावेळी ते एकदम शांत होतात त्यांची चालायची प्रतिकारशक्ती एकदम थंड होऊन जाते, जास्त चालत नाही, मग त्यावेळी तो कुठला आजार असू शकतो त्यांना? एक लक्षात घ्या, आता कुठलाही प्राणी किंवा पक्षी जेव्हा आजारी होतो तेव्हा तो वीक होतो. वीक झाला की तो चालता न येणं, खाद्य न खाणं किंवा शांतपणे बसणं, अशा वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आपल्याला दाखवतात. नॉर्मली बघा, बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये फक्त तुम्हाला लक्षणं दाखवून कोंबडी 2, 4, 8 दिवस जिवंत राहते. व्हायरल इन्फेक्शनमध्ये नॉर्मली जेव्हा कुठलं व्हायरल इन्फेक्शन येतं, ज्याचा आपण लसी दिलेल्या असतात, पण कधी कधी एखाद्या ठिकाणी लसीकरण झालेलं नसतं, अशा ठिकाणी व्हायरल इन्फेक्शन तुम्हाला 1 किंवा 2 दिवस फक्त लक्षणं दाखवतात आणि कोंबडी मरते. जेव्हा 2 पेक्षा जास्त दिवस तुमची कोंबडी अशा प्रकारची लक्षणं दाखवते तेव्हा समजायचं बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. ओके, म्हणजे जीवाणूंचा प्रादुर्भाव झालेला आहे, विषाणूंचा प्रादुर्भाव नाही. त्यावेळेला त्यांना तुम्ही अँटीबायोटिक्स देऊन रिपेअर करू शकता. पण याच्यामध्ये काय असतं, समजा मानमोडी असेल तर कोंबडी आपली मान पंखात घालून बसते शांतपणे. जर समजा CRD असेल तर कोंबडी तोंड आ करून श्वास घेते आणि शांत बसते, नाकातून पाणी येतं, डोळ्यातून पाणी येतं. त्यानंतर बॅक्टेरियल इन्फेक्शन जर वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर कोंबडी वेगवेगळ्या प्रकारची विष्ठा करते, शांत बसते, खाद्य खात नाही. सहज डोळ्यांनी बघून सुद्धा आपली कोंबडी, म्हणजे जो रेग्युलर या फार्ममध्ये माणूस असतो त्याला प्रत्येक आपला पक्षी काय करतोय हे लक्षात येतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते की ह्या पक्षी आणि प्राण्यांबरोबर जेव्हा तुम्ही फार्मिंग करता तेव्हा तुमचा प्रेझन्स, म्हणजे तुम्ही सतत त्यांच्याबरोबर असणं खूप महत्त्वाचं असतं. लिटरली असे फार्मर मी बघितलेत की त्यांचा प्राणी किंवा पक्षी जेव्हा आजारी असतो, त्याला त्रास असतो, तेव्हा तो सतत मालकाच्या आजूबाजूला घोटाळत असतो की मला मदत कर. म्हणजे इंडिकेशन ते देत असतात, फक्त आपले डोळे आपल्याला उघडे ठेवायला पाहिजे, ते समजता आलं पाहिजे. एक्झॅक्टली. कारण जोपर्यंत तुम्ही त्यांच्या सहवासात राहत नाही, तुम्ही सतत त्यांच्याबरोबर राहत नाही, तोपर्यंत पक्षी तुम्हाला समजत नाही. जेव्हा एक लक्षात घ्या, हे जे देशी प्राणी आहेत ना, गावठी प्राणी, ही कोंबडी, आता तुम्ही जेव्हा मुक्त संचार पद्धतीमध्ये कुक्कुटपालन करता घरी, तेव्हा कोंबडीसाठी काय तुम्ही घर बांधलेलं असतं? नाही. कोंबडीला तुम्ही काय 3 वेळा जेवण बनवून जेवायला देता? नाही. बिचारी अख्ख्या गावात फिरते, तिचं खाद्य ती, तिचं पाणी ती, हे सगळं तिचं शोधते, पण अंड घालायला कुठे येते? घरी येते, आपल्या घरी येते. पिल्लं फोडल्यानंतर त्या पिल्लांना सुद्धा घेऊन सगळ्या गावात फिरते. तिला माहीत असतं की 6 महिन्यानंतर माझ्या पिल्लाचं काय होणार आहे, तरी पण ती पिल्लांना घर कुठलं दाखवते? आपलं दाखवते. म्हणजे ही अटॅचमेंट असते, तिच्यावर कुठल्याही प्रकारचे उपकार आपण केलेले नसतात, तरीही ती जी अटॅचमेंट असते, ते जे प्रेम असतं, ह्या प्रेमापोटी ती आपल्या घरी येते. त्याच्यामुळे तिला जेव्हा प्रॉब्लेम असतो ना, तेव्हा ती दोघा, नॉर्मली तुम्ही हे पण बघितलं, गावठी कोंबडी जेव्हा आपण मुक्त संचार पद्धतीमध्ये म्हणजे पाळतो गावामध्ये, घरामध्ये फक्त त्यांना झाकून किंवा एखाद्या रूममध्ये बंद करतो आणि दिवसा सोडून देतो, अशी कोंबडीसुद्धा आजारी पडल्यानंतर आपल्या घराच्या आजूबाजूलाच फिरत असते की मला त्रास होतोय, मला सोडवा याच्यातून. हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. देशी कोंबड्यांमध्ये बघा, तुम्ही त्यांना प्रॉपर त्यांचं डिवॉर्मिंग, म्हणजे जंताचं औषध वेळेवर देणं, लसीकरण वेळेवर करणं आणि पोटभर खायला देणं, त्याचबरोबर त्यांना जिथे कुठे तुम्ही रात्री ठेवता तो परिसर स्वच्छ ठेवणं, ह्या 4 गोष्टी करत असाल तर तुम्हाला देशी कोंबड्यांमध्ये कधीही आजार आलेला दिसणार नाही. 99% तुमचे पक्षी हे एकदम आजारापासून मोकळे. आणि ह्या कंपाऊंडमध्ये ठेवण्याचं कारण म्हणजे बघा, ह्या कंपाऊंडमध्ये का ठेवतो आपण? एकतर संरक्षण, म्हणजे हिंस्र प्राणी, पक्षी आणि चोर यांच्यापासून त्यांचं संरक्षण करणं. त्याचबरोबर ह्या कोंबड्या कंपाऊंडमध्ये राहत असल्यामुळे इतर पक्ष्यांच्या संपर्कात जात नसल्यामुळे तिकडे बाहेर कुठे कितीही आजार आले तरी ते आपल्या कोंबड्यांपर्यंत येत नाही. म्हणजे कंपाऊंडमधल्या कोंबड्यांना तुम्हाला मिनिमम व्हायरल इन्फेक्शनसुद्धा येतात, पण तरीही आपण रिस्क न घेता, कारण व्हायरस कसा आहे, तो संपर्कातून वाढतो, तो हवेतून वाढतो, तो एकामेकाच्या विष्ठेतून किंवा इतर गोष्टीमधनं हा व्हायरस कसाही येऊ शकतो, हवेतून, पाण्यातून, संपर्कातून कसाही येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण आपली रिस्क घ्यायची नाही, आपण त्यांना रेग्युलर वॅक्सिनेशन, नॉर्मली तुमचं वर्षभराचं वॅक्सिनेशन मागे पुढे झालं असेल तरी चालेल, पण
जानेवारी महिन्यापासून मे महिन्यापर्यंत प्रत्येक 15 दिवसांनी तुम्ही एकदा गंबोरा आणि एकदा लासोटा अशा 2 लसी प्रत्येक 15 दिवसांनी तुम्ही टाकत जायच्या. आणि मध्येच एक वेळा तुम्ही R2B लस करून घ्या. ओके. मग त्याच्यामध्ये पक्षी किती ग्रामचा असणं गरजेचं आहे R2B करायचं तर? R2B तुम्हाला 3 महिन्यानंतर कुठल्याही पक्षाला तुम्ही करू शकता. म्हणजे 100 ग्रामच्या वरचा पक्षी 100 ते 150 गावठीमध्ये 3 महिन्याचा पक्षी म्हणजे 150-200 ग्रामचाच पक्षी असतो. त्याच्यामुळे तुम्ही त्याला करू शकता. बरेच ठिकाणी फक्त लासोडा देतात, लासोडा बुस्टर देतात, गंबोरा देत नाही. गंबोराही द्यायला पाहिजे. गंबोराचे फायदे काय आहेत? गंबोरा आणि लासोडा हे बघा, हे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, त्यांना कव्हर करण्यासाठीच्या ह्या 2 वॅक्सिन आहेत. ह्या तुम्हाला कंपल्सरी देणं आहे. तर डॉक्टर, जसं तुम्ही सांगितलात की कोंबड्याची काळजी घेणं गरजेचं आहे, पण आता काय झालं आहे की बरेच मंडळी आता काय करतात की यूट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये इन्कम येत आहे, तर त्या ह्याच्यामध्ये कमीत कमी 10-20 लाखाचा खर्च करतात, शेड बांधतात, कुंपण बांधतात आणि कोंबड्या आणतात, चांगल्या क्वालिटीचे आणतात, चांगल्या व्यक्तीकडून आणतात, पण नंतर काय होतं काही महिन्यामध्ये तो व्यवसाय ठप्प होतो. त्याचं कारण काय? हे बघा, मुळात लक्षात घ्या, कुक्कुटपालन हे सर्वसामान्य माणसांनी करण्याचा व्यवसाय आहे. आपण सांगतो कमीत कमी पैसे म्हणजे कमीत कमी गुंतवणूक, कमीत कमी जागा आणि कमीत कमी मेहनतीत करण्याचा हा व्यवसाय. त्याच्यामुळे नवीन जे कोणी व्यावसायिक या व्यवसायामध्ये येणार आहेत, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण जो शेड आणि कंपाऊंड करतो हा आपल्याला कुठलंही उत्पन्न मिळवून देणार नाही. त्याच्यामुळे ते कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला कसं करता येईल हे बघायचं आहे. ठीक आहे. मेन कंपाऊंड आणि शेड ह्या 2 गोष्टी कशासाठी आहेत तर त्याचं संरक्षण करण्यासाठी. मग त्याचे संरक्षण होईल एवढ्याच प्रमाणात आपल्याला हे कंपाऊंड आणि त्यांच्या शेडवर खर्च करायचा आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, हा जिवंत प्राणी आणि पक्ष्यांचा व्यवसाय. याच्यामध्ये तुम्ही शेड आणि त्याच्या घरावर जास्त खर्च न करता पक्ष्यांवर जास्त खर्च करा. खाद्य ही जी गोष्ट आहे, लोक काय करतात, कंपाऊंड टाकतात आणि पोल्ट्रीचं खाद्य आणून टाकतात, जे परवडत नाही. बघा, पोल्ट्रीचं फीड ब्रॉयलरवाल्याला परवडतं कारण त्याला 35 दिवस वाढवायचं आहे. आपल्याला आपली कोंबडी 2.5 ते 3 वर्ष ठेवायची. मग 2.5 ते 3 वर्ष नॉर्मली पक्ष्यांसाठी रोजचा आहार हा 110 ग्राम लागतो एक मोठ्या पक्षासाठी. मग 110 ग्रामचा विचार केला आणि तुम्ही जर 40 रुपये किलो जर फीड देत असाल तर 4 रुपये मिनिमम एक दिवसाला खर्च आहे. 4 कसे 40 रुपयाप्रमाणे तुम्हाला 10 ग्रामला 4 रुपये, तर साधारण 4 ते 8 रुपये रोजचा खर्च, तर 365 दिवसात खर्च किती होतो तुमचा? त्या कोंबडीच्या दुप्पट तिप्पट होतो. त्यामुळे आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे, आपण डोळे उघडे ठेवतो, आपण गावामध्ये गावठी कोंबडी बघतो, देशी कोंबडी बघतो, जी जेव्हा गावामध्ये फिरते तेव्हा चरताना काय काय खाते, गावातलं जे काय मिळतं ते खाते, जे खाते हे याच्यावर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर मग तुमच्या कोंबडीला तुम्ही पोल्ट्री फूड का वापरता? ठीक आहे, तुमच्या कोंबड्या हेल्दी राहायला पाहिजेत, चांगल्या राहायला पाहिजेत, मग तुम्ही 10-20 ग्रॅम पोल्ट्री फीड आणि बाकी इतर वेस्ट याचा उपयोग केला पाहिजे. वेस्टमध्ये काय येतं? वेस्टमध्ये भाज्यांचं वेस्ट आहे, तुमचं राहिलेलं जेवण आहे, तुमचं जेवण भाजी करताना जे काही वेस्ट राहणार आहे ते वेस्ट आहे. त्याच्याचबरोबर अनेक प्रकारच्या झाडांची पानं कोंबड्या खातात. इतर जे खाद्य आपण जनावरांसाठी तयार करतो, ग्रासेस तयार करतो, लुसन ग्रास, मेथी ग्रास, ग्रास कोंबड्या खातात. किडे कोंबड्यांना सर्वात जास्त आवडतात, किंवा रादर त्यांच्या जे डायजेशन सिस्टीम आहे त्या डायजेशन सिस्टमसाठी गरजेच्या गोष्टी आहेत ते म्हणजे किडे. हे किडे तयार करून त्यांना दिले पाहिजेत. आपण सुरुवातीला छोट्या प्रमाणावर असतील, तुमच्याकडे गाई म्हशी असतील तर त्याचं शेण जे आपण गवणीवर टाकतो ते तुमच्या फार्ममध्ये आणून टाका, त्याच्यामधले किडे कोंबड्या खातील. किंवा मग पुढे जाऊन तुम्हाला किडे तयार करायचे आहेत, त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण ट्रेनिंगमध्ये शिकवतो. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी आपण शिकू की तुम्ही कसे म्हणजे काय काय खाद्य त्यांना तुम्हाला देता येईल. बघा, आपला टार्गेट काय की कमीत कमी खर्च, म्हणजे नॉर्मली एक कोंबडी वाढवायला तुम्हाला खाद्यावर 100 ते 150 रुपये खर्च येतो, त्याऐवजी तो खर्च 20 ते 25 रुपये कसा येईल हे काम आपण शिकवतो. आपण लोकांना देशी कोंबड्यांमध्ये कमीत कमी खर्चात फार्मिंग कसं करता येईल हेच आपण शिकवतो.
जसं तुम्ही आता सांगितलात की वेस्टेजमध्ये अन्न वगैरे आपण देऊ शकतो, पण आता बरेच मंडळी हॉटेल वेस्ट पण टाकतात, पण हॉटेल वेस्टमध्ये ऑइल वगैरे असतं. ऑइल हा प्रॉब्लेम नाहीये कोंबड्यांना, लक्षात घ्या. ऑइल हा प्रॉब्लेम नाहीये. उलट आपण खाद्य जे आपण पोल्ट्री खाद्य आणतो ना त्याच्यामध्ये ऑइल सीड्सच्या केक असतातच. ओके. ऑइलनी कोंबड्यांना काही होत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती हॉटेल वेस्टमध्ये ज्या प्रकारच्या ग्रेव्हीज किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल तुम्ही अजिनोमोटो किंवा इतर केमिकल्स, फूड कलर्स हे टाकतात. हा नॅचरल पक्षी आहे, याला नॅचरल खाद्य द्यायला पाहिजे. तुम्ही जर अशा अननॅचरल गोष्टी जर त्यांच्यामध्ये टाकत असाल तर मात्र तुमच्या कोंबड्यांना खूप सारे प्रॉब्लेम येतात. म्हणजे अंडी कमी होणं, इन्फर्टाईल अंडी जाणं किंवा त्याच्यानंतर कोंबड्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होणं, ह्या गोष्टी याच्यामुळे होऊ शकतात. त्यामुळे हॉटेल वेस्ट कधीही टाकायचं नाही. तुमच्या घरातलं अन्न तुम्ही जे घरी शिजवता त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह, कलर्स किंवा अजिनोमोटो टाकत नाही. त्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम होत नाही. यांच्याकडे बघा, त्यांनी ग्रेव्ही बनवली असते, आज फ्रीजमध्ये ठेवलेली असते, 2-2, 4-4 दिवसांनी पण वापरतात. त्याच्यात ऑलरेडी बॅक्टेरिया तयार झालेले असतात, त्याच्यामुळे ते त्रासदायक असतं. डॉक्टरांनी सेटअप एकदम चांगला केलेला आहे, एकदम साधा आणि सिंपल आहे. ह्याला फक्त बाहेरून तुम्हाला दिसतं ना, हा ग्रीन नेट आहे ना, हा फक्त कमी खर्चामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर फक्त पक्ष्यांना राहण्यासाठी त्यांनी इथे नियोजन केलेलं होतं, त्याचाच वापर केलेला आहे. म्हणजे तेच आहे, तुमच्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या गोष्टींचा वापर करून सुरुवात करा. एकदा पैसे यायला लागले. आणि एक लक्षात ठेवा, कुठलाही नवीन जो शेतकरी याच्यामध्ये येतोय, तुम्ही या व्यवसायाला बघा, व्यवसायाचा नियम काय आहे की तुम्हाला कमीत कमी 1000 दिवस म्हणजे 3 वर्ष मेहनत करायची असते. मी तुम्हाला सांगतो, कोंबड्यांमध्ये फक्त तुम्ही 18 महिने म्हणजे दीड वर्ष टिकून राहा. बघा, सुरुवातीला तुम्हाला अनुभव नाही आहे, त्याच्यामुळे कोंबड्यांमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतील. कितीही प्रॉब्लेम आले घाबरू नका. अंडी खराब होत आहेत घाबरू नका, पिल्लं मरत आहेत घाबरू नका, पक्ष्यांमध्ये काही आजार येत आहेत, पक्ष्यांच्या खाद्याचे प्रॉब्लेम होतात घाबरू नका. फक्त 18 महिने सर्वाईव्ह करा. जर तुम्ही या व्यवसायामध्ये 18 महिने राहिलेत तर 18 महिन्यामध्ये तुम्ही टाकलेले जे पैसे आहेत ते तर तुम्हाला रिटर्न येतातच. आणि त्याच्यानंतर प्रत्येक 18 महिन्यांनी हा व्यवसाय तुम्हाला मिनिमम तिप्पट कमाई देतो. तर तिप्पट कमाई तुम्ही म्हणाला असं कसं होईल, तर लक्षात घ्या, एक तलग साधारण कितीला मिळते? 300-350 रुपयाला. तलग एकदा तुम्ही 4-5 महिन्याची आणलीत की ती पहिल्या 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये ती तुम्हाला अंडी देणार आहे. पहिल्या वेळेला ती 10, 12, 15 अंडी देते. 15 अंडी जर तुम्ही तिच्या खाली बसवलीत तर अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 10 पिल्लं तरी मिळतात. 10 पिल्लं मिळाली आणि त्याच्यातली बघा 10 मधली तुम्ही 3 पिल्लं जरी वाढवलीत, 3च पिल्लं, ठीक आहे, कारण सुरुवात आहे तुमची, तुम्हाला अंदाज नसतो कंपाऊंडमधनं काय येतं आहे, तुमच्याकडचे कावळे, तुमच्याकडचे इतर पक्षी, मुंगूस किंवा तुमच्या चुकांमुळे पक्षी मरतात. असं सगळं करत करत 7 पक्षी जरी मेले आणि 3च पक्षी जिवंत राहिले. 3 पक्ष्यांमध्ये नॉर्मली बघा नैसर्गिकरित्या असं असतं की जेवढे पक्षी आहेत त्यातले 50% नर असतात, 50% माद्या असतात. त्यामुळे 50% नर आणि 50% माद्या यातलं समजा 3 मध्ये 2 कोंबडे आणि 1 कोंबडी जर निघाली तुमची, तर कोंबडा कितीला जातो? कमीत कमी 500 रुपये. आता 600, 700, 800 ते सोडून द्या, पण 500 रुपये म्हणजे 2 कोंबड्यांचे आले 1000 रुपये. आणि एक समजा तलग जी आहे ती तुमची गेली 300-350 रुपयाला, तर 1300 रुपये तुम्ही एका तलगीवर खर्च किती केला आहे? 300-350 रुपये. आणि मिळाले किती? 1300. म्हणजे 3 पट झाले, 3 पटपेक्षा जास्त झाले. हा व्यवसाय ना, या व्यवसायाबरोबर तुम्ही कुठल्याच बाकी व्यवसायाची कंपॅरिझन करू शकत नाही. फक्त तुम्हाला पेशन्स ठेवायचे आहेत आणि प्रॉपर गोष्टी फॉलो करायच्या आहेत. ओके. ज्या आपण ट्रेनिंगमध्ये शिकवतो याच्यामध्ये खूप मोठं सायन्स नाही आहे, हे सगळं आपण करतो. फक्त ह्या बघा, कोंबडी पाळणे, कोंबडी वाढवणे हे शेतकऱ्याला शिकवण्या इतका मोठा कोणीही नाही आहे. पण हे जे तुमच्याकडे गोष्ट आहे, ह्या गोष्टीचं व्यावसायिक रूपांतर कसं करायचं, त्याच्यातून उत्पन्न कसं मिळवायचं हे शिकवण्याचं काम आपण करतो. जसं तुम्ही आता सांगितलं की उत्पन्न तुम्हाला 3 पट मिळणार आहे मिनिमम. त्यात पण 1.5 वर्ष. 3च्या वरती 4थं पिल्लू तुमचं वाढलं, 5वं पिल्लू वाढवलं, 6वं पिल्लू वाढवलं, 8च्या 8 पिल्लं जर वाढवली तर तुमचं उत्पन्न कितीतरी पट होतं. एक गोष्ट. आणि हे बघा, ही कोंबडी जी आहे वर्षातून कमीत कमी 3 वेळा अंडी देते.
हे तुमचं 3 वेळा होणार आहे. मी तुम्हाला 1 वेळचं कॅल्क्युलेशन फक्त सांगितलं. आता अंडी दिल्यानंतर किती महिन्याने अंडी देते ती? एकदा अंडी दिली, आता बघा 21 दिवसात अंडी फुटणार आहेत. 21 दिवसात अंडी फुटल्यानंतर त्या पिल्लांना ही कोंबडी साधारण 1.5 ते 2 महिना स्वतःबरोबर ठेवते आणि 2 महिन्यानंतर ती काढली म्हणजे 3 महिन्यामध्ये ती परत माझावर येते आणि अंडी द्यायला सुरुवात करते. जर एखादी कोंबडी थोडीशी प्रेमळ असेल तर ती थोडं जास्त दिवस पक्षी ठेवते किंवा थोडंसं अंड्यावर यायला 15 दिवस जास्त वेळ घेते, मग 4 महिन्यांनी. मग 4 महिन्यांनी जरी अंडी दिली तर मिनिमम 3 वेळा अंडी देते आणि जर 3 महिन्यांनी दिली तर 4 वेळा अंडी देते वर्षातून कोंबडी. ओके, म्हणजे असं हे सायकल आहे. सायकल. तर डॉक्टर जसं तुम्ही सांगितलं की उत्पन्न 3 पट मिळू शकतं, तसं तुम्ही कमवलं असतात. कारण की आता मी बघतोय की पक्षी तुमच्याकडे म्हणजे जी पिल्लं आहेत ती आई बरोबर आहेत. तर इन्क्युबेटर असतात किंवा अजून काही असतं तुमच्या हॅचरी असते तर तुम्ही 3 पटीने कमवलं असतं. पण आतमध्ये पण ज्या कोंबड्या बसलेल्या आहेत अंड्यांवर बसवलेल्या आहेत त्याचं कारण का? कारण की आता तुम्ही आता डॉक्टर स्वतः आहेत. एक लक्षात घ्या, जो आपला नवीन शेतकरी आहे, ठीक आहे, तो या फार्मिंगमध्ये येतो, त्याला रिस्क फ्री व्यवसाय जर करायचा असेल तर त्यांनी काय करायचं आहे, तलगी खरेदी करायच्या. ठीक आहे, तलगी खरेदी करायच्या आणि त्या ठेवायच्या. त्या तलगी अंडी घालतील, त्या अंड्यावर त्याच बसतील, त्या अंडी फोडतील आणि त्या पिल्लांचं संगोपन पण तेच करतात. म्हणजे त्यांना ऊब देणे, त्यांना चरायला शिकवणे, ह्या सगळ्या गोष्टी ती कोंबडीच करते. या व्यतिरिक्त तुम्ही जर सुरुवातीलाच इन्क्युबेटर टाकलं तर इन्क्युबेटरमध्ये अंडी फुटणार, पण त्या पक्ष्यांचं जे नियोजन आहे पहिले 20 दिवसाचं ब्रूडिंग करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना म्हणजे वातावरणात सेट करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप जिकरीच्या आहेत. सर्वात जास्त पक्षी हे ब्रूडिंगमध्ये मारतात. मग त्यावेळेला काय होतं, नवीन येणारा जो व्यावसायिक आहे तो थोडासा डिस्ग्रेड होतो. पक्षी मेले, कधी कधी त्याला टेम्परेचर मेंटेन करता येत नाही इन्क्युबेटरमध्ये, मग टेम्परेचर मेंटेन करता येत नाही त्याच्यामुळे त्याची अंडी खराब होतात. अशा वेळेला तो डिस्ग्रेड होतो. तसं आता आमच्याकडे कोकणामध्ये आहे ना लाईटीचा मोठा प्रॉब्लेम आहे पावसामध्ये. कारण की पावसामध्ये लाईट एकदा गेली तर 8-8 दिवस 10 दिवस येत नाही. तर त्यापेक्षा आपल्याला नॅचरल पद्धतीमध्ये नैसर्गिक पद्धतीने केल्यानंतर आहे ना तुमचं काम सोपं होतं. लक्षात घ्या, 0 मेंटेनन्स होतं. तुम्हाला अजिबात काही, त्यांना फक्त खायला टाकणं आणि स्वच्छता करणे, या पलीकडे त्यांचं तुम्हाला काहीच करायचं नाही. त्यांना किती वेळ द्यावा लागतो दिवसातून? आता मी आता कुक्कुटपालन चालू केलेलं आहे, बऱ्याच मंडळींना माहिती आहे, पण आता नवीन जे मंडळी असते या क्षेत्रामध्ये तर दिवसातून किती वेळ देणार? कारण की बरेच मंडळी काय करतात, जॉब करत तो व्यवसाय करतात. काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु एक लक्षात घ्या, एक कोणीतरी माणूस तुमचा सतत फार्मच्या आसपास किंवा जवळ असला पाहिजे. तुम्हाला स्वतःला एवढा वेळ द्यायची काही गरज नाही. सकाळ संध्याकाळ 2 वेळा खाद्य आणि पाण्याची व्यवस्था करणे आणि सकाळी सकाळी स्वच्छता करणे, या पलीकडे या व्यवसायात जास्त काम नाही. फक्त लक्ष ठेवायला पाहिजे. वरून कावळा आला, कारण आपण ओपन कंपाऊंडमध्ये ठेवतो आहे, म्हणजे कावळा, घार किंवा इतर पक्षी जे आहेत ते येतात. आजूबाजूनी कुठेतरी आपण साधं कंपाऊंड सुरुवातीला केलेलं असतं, त्यावेळी मुंगूस किंवा इतर जे प्राणी आहेत, घोरपड वगैरे आहेत. आत्ता आमच्याकडे घोरपड यायला लागली आहे आणि तिने कमीत कमी 30-40 पक्षी मारलेले आहेत. तर मग ह्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी एक लहान मूल म्हणा किंवा घरातला म्हातारा माणूस म्हणा किंवा कोणी एक सतत बाबा इथे असेल तर लक्ष राहतं. बरं, हे असं काही घडलं किंवा कुठला वेगळा प्राणी पक्षी आला तर कोंबड्या स्वतःच इंडिकेट करतात, लगेच ते आवाज द्यायला लागतात, इकडे तिकडे पळायची गरज लागत नाही. तर त्या तेवढ्यात आपण पटकन येऊन ते करू शकतो. त्यामुळे एक माणूस त्या फार्ममध्ये, म्हणजे जर तुमच्या घराच्या बाजूला असेल तर प्रॉब्लेमच नाही, पण घरापासून दूर जर असेल तर एक माणूस सतत तिथं असणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे किती कोंबड्या अंड्यांवर आहेत? आता बघा, ह्या आपल्या 112 कोंबड्या आहेत, त्याच्यामधल्या 50 कोंबड्या साधारण अंड्यावर आहेत आणि 22 ते 25 कोंबड्या अंड्यांवर बसलेल्या आहेत उबवण्यासाठी. ओके, जसं तुम्ही सांगितलं की तलगी घेणं सगळ्यात उत्तम आहे, त्यातून आपण 3 पटीने चांगलं करू शकतो. सुरुवात एक असते, 1 दिवसाचा पक्षी घेऊन वाढवणं हे खूप जिकरीचं काम आहे. त्यात खूप मेहनत असते आणि मग नवीन व्यावसायिक थोडासा डिस्ग्रेड होतो, त्याला त्याची सवय नसते, रुटीन नसते, त्याच्यामुळे तो डिस्ग्रेड होतो. एकदा तुम्ही तलगी घेतलात की एक तर कसं असतं, तलगी आपण गावागावावरून फिरून आणतो, म्हणजे त्या तुम्हाला नॉर्मली प्युअर तलगी मिळतात. पिल्लं आपण हॅचरीजवरनं कुठून तरी आणणार आहेत, प्युअरिटी फक्त त्यालाच माहिती, आपल्याला माहीत नाही. त्यामुळे ओरिजिनल तुम्हाला ग्रॉस मिळेल, ओरिजिनल गावठीच मिळेल किंवा ओरिजिनल तुम्ही ज्या क्रॉसब्रीड्स आहेत त्यासुद्धा ओरिजिनल मिळतील याची काही तुम्हाला खात्री नाही. कारण 1 दिवसाचं पिल्लू आपल्याला तसं ओळखता येत नाही, सगळ्यांचं सारखंच दिसतं, कावेरी, सोनाली, गावठी सगळ्यांचं सारखं दिसतं. जेव्हा त्याची वाढ व्हायला लागते तेव्हा लक्षात येतं ती जी पिल्लं आहेत ती 3 महिन्यात साधारण
अर्धा किलोच्या आसपास जातात. पण आता गावठी कोंबडीचं 100 ते 200 ग्राम जास्तीत जास्त होतं. म्हणजे वाढ होताना ते आपल्याला समजून जातं, पण पहिल्या दिवशी आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळं जर ओरिजिनल गावठीचं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही 4 ते 6 महिन्याची तलग घेऊन करणं सर्वात बेस्ट आहे. आणि याच्यामध्ये पण लक्षात घ्या, तलगी घेताना एका वेळेला खरेदी करू नका. आपल्याला किती पक्षी आपण महिन्याला विकू शकतो, कारण याच्यामध्ये लोकल मार्केटमध्ये सर्वात जास्त पक्षी विकले जातात आणि सर्वात चांगला भाव मिळतो. त्यामुळे लोकल मार्केटमध्ये आपलं गाव आणि आपल्या आजूबाजूची 10 गावं याच्यामध्ये आपण महिन्याला किती पक्षी खरेदी करू शकतो. समजा 100 पक्षी आपण या परिसरात विकू शकतो. याचं टार्गेट ठेवलं तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक महिन्याला फक्त 10 तलगी खरेदी करायची, फक्त 10. हां, बॅच वाईज. म्हणजे ह्या महिन्यात 10 तलगी खरेदी केल्या की ते पुढच्या 2 महिन्यात अंड्यावर येणार आहेत, त्याच्या पुढच्या 2 महिने 20 दिवसामध्ये त्या अंड्यावर बसणार आहेत. म्हणजे 10 ते 15 कोंबड्या अंड्यावर बसवणे, अंड्यावरून उतरवणे याचं मॅनेजमेंट. आणि त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला तुमच्या 10 कोंबड्या जर अंड्यावर बसत असेल तर प्रत्येक महिन्यात तुमच्याकडे 100 पिल्लं बाहेर येणार आहेत. म्हणजे एक बॅच प्रत्येक महिन्यात 6 महिन्यांनी तुम्हाला एक बॅच अशी 100ची विकायला मिळणार आहे. ओके, जसं तुम्ही आता सांगितलात की तलंगी घेतलात तर 100 पिल्लाची निघू शकतात, पण बरेच मंडळींना हा जो मेहनत आहे तो नको असतो. मग त्यांना डायरेक्ट पिल्लं पाहिजे असतात. आणि कारण की काही लोकांकडे काय होतं की कोंबड्या पिल्लं देतात, पण काय होतं पिसवा वगैरे असे आजार होतात, म्हणजे किडे छोटे छोटे होतात. मग ते तो व्याप पाहिजे नसतो, मग ते पिल्लं घेतात डायरेक्टली. मग ते पण बेटर आहे. काही हरकत नाही, पिल्लांनी करायलाही काही हरकत नाही. फक्त थोडीशी जी सुरुवातीची मेहनत आहे ती जास्त आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे त्याचं मॅनेजमेंट तुमचं वाढतं, व्यवस्थापनाची जी हे आहे ती वाढते. तुम्हाला वेळ थोडासा जास्त. म्हणजे ब्रुडिंग सर्वात महत्त्वाची गोष्ट ब्रुडिंग म्हणजे 24 तास तुम्हाला डोळ्यात तेल घालून बघत राहायचं. ब्रुडरचं टेम्परेचर कमी जास्त होऊ नये, त्यातलं पाणी संपू नये, त्यातलं खाद्य संपू नये, ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं असतं. ती जर मेहनत घ्यायची तयारी असेल तर 1 दिवसाचा पक्षी घेऊनही तुम्ही करायला हरकत नाही. फक्त एक लक्षात घ्या, तुम्ही मगाशी म्हटलात की गावठी कोंबड्यांमध्ये लोक लाखो रुपये खर्च करून मग ते प्रॉब्लेममध्ये येतात. त्याचं कारण एकमेव आहे, ते म्हणजे लोक यूट्यूब किंवा इतर गोष्टी बघून किंवा कोणीतरी जे काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे ते सांगतात, त्यांचा व्यवसाय काय असतो, पक्षी विकण्याचा. त्याच्यामुळे मग तो काय करतो, 1000 पक्षी घेतलेत तर तुम्हाला एवढे लाख रुपये मिळतील, 2000 घेतलेत तर तेवढे लाख मिळतील. समोरचा पण ह्या गोष्टीला भुलतो, ते व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन करत नाही. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, समजा तुम्ही 1000 पिल्लं एकत्र उचलली आणि ती वाढवली. ठीक आहे, 1000 पिल्लं तुम्ही वाढली, समजा 4 महिन्यात 6 महिन्यात तुमची 1 किलोची पिल्लं झाली, तुम्हाला विकायची आहेत. 1000 पिल्लं तुम्ही लोकल मार्केटमध्ये विकू शकता का? नाही, एका महिन्यात नाही विकू शकत. म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी दुसऱ्या माणसावर अवलंबून राहणं. दुसऱ्या माणसावर जेव्हा तुम्ही अवलंबून राहणार आहात तेव्हा होतं काय, तो येतो, तो बघतो, अरे नाही ते पक्ष्यांची पिसं नाही आहेत, ते पक्षी जरा वेगळे दिसत आहेत, हे पक्षी क्रॉसब्रीड वाढत आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारची रिझन देऊन पहिल्यांदा तो तुम्हाला डिसग्रेड करतो. त्याच्या मागचं कारण काय असतं की त्याला तुमच्याकडनं भाव कमी करून घ्यायचा असतो. ठीक आहे, मग तो तुमच्याकडे सुरुवात करतो, 150 रुपये किलोनी देशील का, 200 रुपये किलोनी देशील का. आता 1000 पिल्लं वाढवताना याला बाकी इतर खाद्याचे पर्याय तो वापरता येत नाही. त्याच्यामुळे त्याला पोल्ट्रीचं खाद्यच टाकून ती वाढवायला लागतात. म्हणजे त्या पक्षावर साधारण 150 रुपयाचा खर्च झालेला असतो त्याचा. आणि हा सुरुवात करतो 150 रुपयांनी, त्याला परवडत नाही. मग तो कुठंतरी तो 250, 200 आणि 200 नाही जमत तुला, मी चाललो. कारण त्याला एक माहीत असतं की 1000 पक्षाला रोज कमीत कमी 5 गोणी खाद्य लागतंय, हे हा टाकू शकत नाही, हा विकणारच आपल्याला. मग तो साधारण 10 पावलं गेल्यानंतर परत आपण त्याला बोलवतो, आपण विचार करतो चल 150 160 माझा खर्च झाला, 200 मिळतात तर मिळतात, चल ठीक आहे, मुद्दल तर मुद्दल. त्याच्यात त्याची मॉर्टॅलिटी हे ते झालेलंच असतं. मग शेवटी तो त्याला देतो. अशा 2-3 बॅचमध्ये तुम्हाला मुद्दल वाईज करत गेलात की तुम्ही डिसग्रेड होता आणि मग हा धंदा बंद करता. हे त्याच्या मागचं मेन कारण आहे. तुम्ही 1 दिवसाचा पक्षी घ्या, 1 महिन्याचा घ्या किंवा 4-5 महिन्याच्या तलगी घ्या, तुम्हाला धंदा बॅच वाईज करायचा आहे.
जेवढे पक्षी माझे संपू शकत आहेत तेवढेच पक्षी मला वाढवायचे आहेत. मग समजा 100 पक्षी तुम्ही 1 महिन्यात संपू शकत असाल तर प्रत्येक महिन्याला 100 पिल्लं घ्यायची बॅच वाईज. म्हणजे 4-6 महिन्यानंतर तुमच्या प्रत्येक महिन्याला 100 पक्षी वाढलेले असतील, जे लोकल मार्केटमध्ये विकणं तुम्हाला पॉसिबल आहे आणि लोकल मार्केटमध्ये तुम्हाला भाव चांगला मिळतो. तर डॉक्टर जसं तुम्ही सांगितलात की इन्क्युबेटरपेक्षा आपला जो नॅचरल गावठी कोंबडी जर करणार असाल तुम्ही तर नॅचरल पद्धतीमध्ये वाढलेला सगळ्यात चांगला. कारण की माझाही व्यवसाय असल्यामुळे मी आता त्यांना एक 15 दिवसाचं आणि 1 महिन्याचं असं दिलेलं आहे. एका दिवसाचं देत नाही, कारण की कसं आहे की एका दिवसाचं दिलं तर कोंबडी जाते स्ट्रेसमध्ये जाते. त्याचं कारण का? कोंबडी एक लक्षात घ्या ना, कुठलाही प्राणी पक्षी ज्याला मातृत्व आहे, ज्याला ते प्रेम आहे, त्या पिल्लाला तिला वाढवायचं आहे. तुम्हाला जर तुमच्या आईपासून पहिल्याच दिवशी वेगळं केलं असतं तर तुमच्या आईची काय अवस्था झाली असती तीच अवस्था इथे होते. मातृत्व आहे ना ते. ती सतत पिल्लांना शोधत राहणार, ती खाणार नाही, काही नाही, इकडे तिकडे वेड्यासारखी फिरत राहणार, शोधत राहणार, ती स्ट्रेसमध्ये जाणार ना. कॉमन सेन्स. म्हणजे 15 दिवसाचं पिल्लू आणि महिन्याचं हे दिलेलं उत्तम. कधी तुमच्या कोंबडी बागे असेल तर साधारण 1 महिने, 15 दिवस पण नाही, पण 1 महिन्यानंतर तुम्ही बिंदास त्यांना बाजूला करू शकता. ओके. म्हणजे मॉर्टॅलिटी कमी होते. म्हणजे 1 महिना जे ब्रुडिंग वगैरे आपल्याला करावं लागतं ते ब्रुडिंगची गरज नसते. पक्षी 1 महिन्यानंतर व्यवस्थित फ्री झालेला असतो. त्यामुळे तो स्वतःच्या हिमतीवर जगायला योग्य झालेला असतो. ओके. आणि इन्क्युबेटरचं आपण केलं भविष्यामध्ये तर मग ते फायदेशीर राहील का? हो, इन्क्युबेटर फायदेशीरच आहे. फक्त त्याच्यानंतरची जी मॅनेजमेंट आहे, समजा 1 दिवसाचा पिल्लू तुमचा विकला गेला नाही तर तुम्हाला 1 महिन्यापर्यंत वाढवायचं आहे. म्हणजे तुम्हाला ब्रुडिंगची व्यवस्था करणं आहे. त्या गोष्टी जी तुमची करायची तयारी असेल तर इन्क्युबेटरमध्ये सुद्धा खूप चांगला व्यवसाय होऊ शकतो. ओके. आता आपल्याकडे जे कोंबड्या ठेवल्या आहेत अंड्यांवरचे ते बघायला मिळतील का? हो, बघायला मिळतील. तर मंडळी, एक तुम्हाला सांगतोय की डॉक्टरांनी जी माहिती सांगितली आहे ना ती एकदम तंतोतंत बरोबर आहे. तुम्ही जास्त खर्च करू नका, कमी खर्च करा. फक्त एकाच वेळी तुम्हाला सांगतो की बाहेरचा जो खर्च आहे ना तो पण मॅन्डेटरी आहे, पण तो नंतर करा हळूहळू. जसं मीही केलेलं आहे, बाहेरचा खर्च असंच बनवलं आहे आणि हळूहळू आपण भविष्यामध्ये ते वाढवणार आहे. फक्त मी शेडला थोडासा खर्च केला आहे, कारण की आमच्याकडे बिबट्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो खर्च केला आहे. ठीक आहे. बघा, त्यांच्या संरक्षणासाठी जे गरजेचं आहे ते तुम्हाला करायचंच आहे. मग तुमच्याकडच्या ज्या गोष्टी आहेत, हे बघा यांचं सेटअप बघा कसं आहे, एकदम हे बघा, हे जुनं साधं याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. आता हे जुनं कपाट आहे, इथे कोंबड्या बसलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा जुनं आहे कपाट. याच्यामध्ये कोंबडी बसली आहे, ते अंड्यावर बसलेली आहे. वरती पण 2 कोंबड्या अंड्यावर बसलेल्या आहेत. हे असे आपण पत्र्याचे हे केलेले आहेत, इथे कोंबड्या अंड्यावर बसलेल्या आहेत. मस्त सेटअप केला आहे, एकदम जुगाडू पद्धत, कमी खर्च. हे कोंबड्या सगळ्या बसलेल्या आहेत. तर बघा इथे कोंबडी बसली आहे, इथे एक बसली आहे, इथे एक बसली आहे. त्याच्यामध्ये इथे कपाट आहेत, इथे पण कोंबड्या इकडे अंड्या घालतात. एक कोंबडी कुठे बसली आहे ती बघा, वरती आहे. वरती बसली, कारण ती तिकडेच अंडी घालते, तिथून ती उठत नाही. मग तिला तिथेच सेटअप करून दिलाय. इथे बघा ना, एकदम साधं आणि सोपं, काही याला खर्च म्हणजे एकदम जास्त खर्च केला नाही. हे आपल्याकडे गायींचा गोठा होता पूर्वी, तो 5-6 वर्षापासून बंद होता. त्याचा उपयोग करून आपण ह्या कोंबड्या राहण्याचा फक्त दरवाजे व्यवस्थित हे केले, सगळीकडे बंद केलं. हे रात्री टेन्शन फ्री आम्हाला झोपता येईल. तिकडे पण कोंबड्या आहेत त्या? हो, इथे पण कोंबड्या बसल्यात, 2-2 कोंबड्या तिथे पण बसल्यात कपाटामध्ये. इथे पण बसल्यात. हे पण अंड्यांवर आहेत. हो, अंड्यांवर. तो जो आवाज येतो ना, हा आवाज म्हणजे कोंबडी अंड्यावर उडवण्यासाठी बसलेली आहे. ओके. हे बघा ॲग्रेसिव्ह होते, ती मारते. तिला मारू द्यायचंय बघा मंडळी, ती मारायचं नाही बघा, मारू द्यायचं. ती नंतर शांत होऊन जाते. तिला माहित पडतं की आपल्याला काय त्रास होणार नाही याचा. तिला समजतं की हा आपला माणूस आहे. जर घाबरला तर ती समजते की हा आपल्याला काहीतरी त्रास द्यायला आला. हे पण एकदम साधं आणि सोपं. एकदम मी काय म्हणतो की आता ह्या ज्या कोंबड्या बसवल्या आहेत ना, तर आमच्याकडे प्रॉब्लेम काय होतो, पिसवाचा त्रास होतो. पिसवाचा त्रास जर होत असेल तर तुम्हाला एक लक्षात घ्या, आपला जो
गव्हर्नमेंटचा डॉक्टर असतो हम्म. त्यांच्याकडे या पिसवासाठी एक पावडर येते. जर ती मिळाली नाही तर आपला घरचा जुगाड सांगतो तुम्हाला. एकतर हे जे काही तुम्ही गवत किंवा राख ठेवताय, शक्यतो राख ठेवली तर पिसवाचा प्रॉब्लेम येतच नाही. पण तरीही येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सीताफळीची पानं, निरगुडीची पानं आणि थोडीशी तंबाखू, त्याचबरोबर कडुनिंबाची पानं याची पावडर बनवायची सुकं करून, आणि ही पावडर या राखेमध्ये आणि या कोंबडीच्या अंगावर टाकायची आहे. एक प्रत्येक 8 दिवसांनी एकदा थोडी थोडी टाकून द्यायची. तुमच्या कोंबड्यांमध्ये कधीही पिसवा होणार नाही. ओके, माझ्याकडे थोडासा पिसवाचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही ही पावडर तयार करा, 100% तो प्रॉब्लेम सॉल्व्ह. ओके, आता आपल्याकडे ह्या गोष्टी मिळत नसेल तर दुसरी रामबाण उपाय वगैरे सीताफळीची पानं, सीताफळीचं झाड प्रत्येक गावात एकतरी असतं. आमच्याकडे क्वचित आहे, आमच्याकडे कोकणात. ठीक आहे, निरगुडी. त्याच्याशिवाय जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला हे जे मी बॅक्टेरियल स्प्रे सांगितलेत, अँटीबॅक्टेरियल स्प्रे, कोर्सुलिन आणि B904 या स्प्रे करणं गरजेचं आहे. त्याच्याने सुद्धा हे सगळं संपतं. ओके, म्हणजे हा पण एक प्रकार. आणि अजून एक आहे ते म्हणजे तुम्ही कोंबडी बाहेर काढायची आणि एका बाऊलमध्ये पोटॅशियम परमंगनेट घ्यायचं. समजा एक 20 ग्रॅमचं पोटॅशियम परमंगनेट बाऊलमध्ये टाकायचं, ते बाऊल ठेवून द्यायचं आणि फॉर्मॅलिन त्याच्यामध्ये ओतायचं आणि पटकन पळून जायचं, दरवाजा लावून टाकायचा. म्हणजे पूर्ण तुमचा जो रूम आहे तो फ्युमिगेट होतो. त्याच्यामध्ये असलेले बॅक्टेरिया, त्याच्यामध्ये असलेले व्हायरस सगळे मरून जातात. ओके, त्याला फ्युमिगेशन म्हणतात. ओके, मग आतमध्ये पिल्लं असले तरी चालतील? नाही, पिल्लं किंवा कोंबडी असताना हे करायचं नाही, कारण हा जहिरीला गॅस असतो. ओके, तर रूम सॅनिटाईज करण्यासाठी 1 तासाभरासाठी पिल्लं आणि पक्षी बाहेर काढायचे आणि रूम सॅनिटाईज करायचे. ओके, तर मंडळी एक तुम्हाला सांगतो की माझ्या इथे पिसवाचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तर बघा ना, इथे ह्या कोंबड्या मस्त फिरतात, बाहेर पण फिरतात, त्याचबरोबर राखेमध्ये फिरतात, आंघोळ एकदम चांगल्या प्रकारे करतात. पण पिसवा कमी होतो वाढतो, कमी होतो वाढतो, कारण की मी फवारणी आठवड्याला करतो कोर्सुलिनची, तरीसुद्धा चांगलं होतं. पण काय होतं की पिसवाचा त्रास झाला ना तर कोंबड्यांना एक आजार पण होऊ शकतो, कारण की आहे ना पिल्लं भरपूर मरतात त्याच्यामध्ये, कारण की त्या पिल्लांमध्ये रक्त नसतं आणि पिल्लं मेल्यानंतर आपलं मोठा नुकसान होऊ शकतो. खाद्याचं नियोजन करायचं असेल तर आपल्याला वेस्टेज तर आपण टाकू शकतो, त्याचबरोबर जसं तुम्ही सांगितलेलं आहे बघा, वेस्टेज बरोबर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची धान्यसुद्धा टाकायची आहेत. कारण वेस्टेज म्हणजे काय, फक्त फायबर आणि वॉटर आहे. ठीक आहे, त्याच्याबरोबर कारण ही जी कोंबडीची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, मी तुम्हाला एकदम साध्या भाषेत सांगतो, टेक्निकल भाषेत सांगत नाही. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे गिजाड, का ज्याला आपण पेटा किंवा टेटा म्हणतो. पेटा आपण कोंबडीमध्ये खातो, लिव्हर पेटा. तो पेटा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कोंबडीला दात नाही, ती जे आहे ते डायरेक्ट गिळते आणि मग हे तिच्या पिशवीमध्ये साठतं आणि पिशवीमधनं हळूहळू त्या गिजाडमध्ये जात असतं. हे गिजाड जात्यासारखं काम करतं. आपल्या गावठी भाषेत बोलायचं तर हे जातं आहे, हे सतत फिरत असतं आणि फिरताना हे काय करतं, जे काही खाद्य त्यांनी खाल्लेलं आहे ते पिसतं आणि मग त्याच्यामध्ये काही ॲसिड्स मिक्स होतात आणि ते ॲसिड्स मिक्स होऊन मग हे लिक्विड पुढे तिच्या डायजेशन सिस्टमकडे फॉलो होत असतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये आता गावठी कोंबड्यांमध्ये प्रॉब्लेम नसतो, कारण ते छोटे मोठे खडेसुद्धा उचलून खात असतात. पण कोंबड्या तो मारायचं असेल ना, कोंबड्याला काहीच न देता मारायचं असेल तर फक्त तिला दगड खाऊन द्यायचा नाही किंवा कडक धान्य खाऊ द्यायचं नाही, तरी कोंबडी मरते. तसं थोडं खाद्य म्हणजे म्हणजे भात, गहू, ज्वारी, बाजरी हे धान्य पण थोडं त्यांना या वेस्टेजबरोबर गेलं पाहिजे. आता याच्यामधनं तुम्हाला त्यांना प्रोटीन्स वगैरे काही मिळणार नाही, पण कमी खर्चामध्ये आपल्याला कोंबड्या वाढवायच्यात आणि त्यांच्यासाठी प्रोटीन्सची व्यवस्था करायची आहे. तर सर्वात सोपा जो उपाय आहे तो म्हणजे अझोला. अझोला ही एक शैवालवर्गीय वनस्पती आहे. बरं, हे तयार करण्यासाठी खूप मोठा काही खर्च पण नाही आहे. हे काय करायचं आहे, आपल्याला फक्त ह्या विटांचं एक टाकी बनवायची. ह्या विटा ठेवलेल्या आहेत, ही जे प्लास्टिक आहे याच्या खाली विटा आहेत, 2 विटा एका वेळेवर ठेवल्या आणि त्याच्यावर एक प्लास्टिक टाकून आतमध्ये दाबलं आणि वरती हे प्लास्टिक आतमध्ये जाऊ नये म्हणून विटा अशा लावल्या की ही टाकी तयार झाली तुमची. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे कमीत कमी 3 ते 4 बोटं. ठीक आहे,
आणि यामध्ये 5 किलो शेण, 1 किलो चाळलेली माती, 1 किलो गूळ आणि 1 लिटर गोमूत्र याचं सगळ्याचं एक मिश्रण तयार करायचं बारीक आणि हे याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि त्यानंतर हे जे ओझोला आहे हे ओझोला असंच्या असं उचलून, याला ओझोलाचं कल्चर म्हणतात, हे कल्चर नेऊन तुमच्या टाकीमध्ये थोडंसं टाकायचं. 15 दिवसात तुमची टाकी पूर्ण भरलेली असेल. ओके. आता ही टाकीमध्ये ओझोला टाकलेले फक्त 8 ते 10 दिवस झालेले आहेत, तर एवढा ओझोला झालेला आहे. हे आता पूर्ण भरणार आहे. जसं तुम्ही सांगितलं शेण, तर शेण आज आलेलं शेण द्यायचं आहे का गेले 2-3 दिवसा अगोदरचं द्यायचं आहे? तो प्रॉब्लेम नसतो. ताजं शेण, शिळं शेण हा काही प्रॉब्लेम नाही, पण शिळं शेण असेल तर जास्त बेटर आहे. शिळं शेण चांगलं. आणि गुळमध्ये कुठलं? काळा गुळ? काळा गुळ साधा एकदम नॅचरल गुळ जो असतो तो गुळ वापरायचा आहे. ओके. गोमूत्र म्हणजे गाईचंच पाहिजे असं काही नाही. बैलाचं असू दे, गाईचं असू दे, म्हशीचं असू दे, रेड्याचं असू दे. फक्त जर्सी आणि होस्टन फ्रिजनचं वापरायचं नाही. शेण पण नाही वापरायचं आणि मूत्र पण नाही वापरायचं. ठीक आहे. चांगली माहिती सांगितलं तुम्ही. हां, तर हे टाकलं की हे सगळं वाढणार आहे. आणि ते वाढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एका बाजूनी काढायचं. आज ह्या बाजूनी काढलं, उद्या त्या बाजूनी काढायचं, नंतर परवा मधून काढायचं. असं का काढायचं, तर त्याची वाढ व्यवस्थित झाली पाहिजे. एकाच वेळेला तुम्ही सगळी काढलं तर त्याची वाढ होणार नाही. हे जे ओझोला आहे हे असं असतं, लक्षात घ्या. हे असं काढायचं आणि प्रत्येक पक्षाला साधारण 5-10 ग्राम एवढं ओझोला. हे आत्ताच वाढतं आहे त्यामुळे एकदम बारीक आहे, याच्यापेक्षा थोडंसं मोठं होतं. याच्यामध्ये काळं पडतं ना खराब झालं की? हे बघा, ह्या वनस्पतीला जे आहे ना, डायरेक्ट ऊन जर पडलं तर हे ब्राउनिश किंवा काळं होतं आणि त्याला एक घाणेरडा वास येतो. त्यावेळेला कोंबड्या शक्यतो खात नाही. त्यामुळे आता इथे बघा झाडांची सावली आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही. अदरवाईज जर उन्हामध्ये करायचं असेल तर इथे तुम्हाला ग्रीन नेट मारणं गरजेचं आहे सावलीसाठी. कारण की मंडळी मी घेऊन गेलो होतो आमच्या इथून लांजामधून, कृषीमधून घेऊन गेलो होतो आणि मला समजलं ना, मी एका टपात ठेवलं होतं आणि डायरेक्ट ऊन आलं तर ते काळं पडलं आणि सगळा उग्र वास आला आणि मी कोंबड्यांना टाकलं तर कोंबड्या खातच नव्हत्या. तर हे अशा बारकाईने गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. प्रोटीन फीड आहे, लक्षात घ्या. हे जर तुम्ही रोज 10 ग्राम देत असाल तर तुम्ही बाकी इतर काहीही निकृष्ट दर्जाचं खाद्य द्या तिला पोट भरण्यापुरता, तरी तुमच्या कोंबड्या चांगलं. 4 दिवसाचं खाद्य असेल तर भात वगैरे 3-4 दिवस नाही, एवढा शिळा नाही. दुसऱ्या दिवस पहिलं आजचं उद्याला चालतं, पण जास्त शिळा नाही. तांदूळपेक्षा जो हळदीचा भात असतो, तांदूळपेक्षा हळदीचा जो भात असतो तो चांगला आहे. एक लक्षात घ्या, हळदी हे अँटीबायोटिक आहे. हां, ठीक आहे. कुठल्याही खाद्याबरोबर तुम्ही हळद द्याल तर ते तिला अँटीबायोटिक म्हणून काम करणार आहे. शिजवलेला भात जर असेल तर त्याच्यात थोडीशी हळद टाकून जर दिलीत तर त्या भाताचा तिला काहीच त्रास होत नाही. आणि हळद ही कुठल्याही पक्ष किंवा प्राण्यासाठी अँटीबायोटिक आहे, ती त्यांच्या पोटात जाणं गरजेचंच आहे. आता हे सगळं तुम्हाला प्रॉपर शिकायचं असेल तर तुम्हाला ट्रेनिंगशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आमच्याकडे तुम्ही सह्याद्री ॲग्रोला कॉन्टॅक्ट करून ट्रेनिंगसाठी येऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी आपण विस्तृतपणे व्यवस्थित प्रॅक्टिकली आपल्या ट्रेनिंगमध्ये शिकवतो. बघा, एखादा टेक्निकल विषय आमच्या ट्रेनिंगमध्ये कधी कधी सुटेल, पण तुम्ही या व्यवसायामध्ये काय चुका करू नयेत आणि हा व्यवसाय कसा वाढवायचा, कसं बॅचमध्ये तुम्हाला प्रोडक्शन द्यायचं, मार्केटिंग कशामुळे त्रास होतो, जे लॉसमध्ये गेलेत ते कशामुळे गेलेत, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत असतो. त्याप्रमाणे जर तुम्ही फॉलो केलं तर हा अगदी सुंदर, सोपा आणि सहज भरपूर उत्पन्न मिळवून देणारा असा हा व्यवसाय आहे. ह्या व्यवसायाला फक्त तुम्ही 18 महिने द्यायचं, 18 महिने टिकायचं आहे. 18 महिन्यानंतर हा व्यवसाय तुम्हाला हवं ते तुमच्या स्वप्नात असलेली प्रत्येक गोष्ट मिळवून देऊ शकतो. एवढं या व्यवसायाचं चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता आपल्याला ट्रेनिंगवर जायचं आहे, ट्रेनिंग सेंटरवर. आता इथून आपण सरळ आपल्या ट्रेनिंग सेंटरवर जाऊ आणि तिथे मग आपण आपला सेटअप, आपण काय काय शिकवतो, बऱ्याच गोष्टी आपल्याला अजून बघायच्या आहेत त्याच्यामध्ये, त्या सगळ्या आपण बघूया. मुरबाडमध्ये आहे ट्रेनिंग सेंटर. हे आपलं मुरबाडपासून शिवळे म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये हे ट्रेनिंग सेंटर आहे.